Hello, dear students. Let's start the next session. मागच्या सेशनमध्ये आपण फोर्स अँड प्रेशरच्या बाबतीत सविस्तर चर्चा केली आहे. आता आपण पाहणार आहोत प्रेशर ऑन सॉलिड, लिक्विड, गॅस अँड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर यांच्या बाबतीत. सुरुवात करूया. प्रेशर ऑन सॉलिड्स. Air pressure is exerted on all objects kept in air. आपल्याला माहिती आहे हवेत ठेवलेल्या सर्व पदार्थांवरती हवेचा दाब असतो, कुठल्याही पदार्थावरती. When a weight is kept on a solid, pressure is exerted on it. This pressure depends on the value of the weight and the contact area between the two. स्थायूवर एखादं वजन जर आपण ठेवलं तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो दाब त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. नेमका हा दाब क्षेत्रफळावर कसा अवलंबून असतो हे जरा एका उदाहरणावरून आपण पाहणार आहोत. You must have seen a vegetable vendor carrying a basket on her head. She keeps a twisted piece of cloth on the head below the basket. How does it help? तुम्ही पाहिलंय भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणारी भाजीवाली तिच्या डोक्यावर जी पाटी असते त्या पाटीच्या खाली कापडाची एक चुंबळ करून ठेवलेली असते. त्या चुंबळचा तिला काय उपयोग होत असावा बघा. We cannot stand at one place for a long time. आपण खूप वेळ एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही. How then can we sleep on a place for 8 and odd hours? मग असं असताना एकाच ठिकाणी 8 तास आपण कसं झोपू शकतो? For skiing on ice. स्कीइंग माहिती आहे तुम्हाला, बर्फावरून घसरत जातात तो खेळ. Why are long flat sky used? बर्फावरून घसरण्यासाठी त्या पसरट ज्या फळ्या असतात कर्व केलेल्या त्या का वापरल्या जातात बघा. हा आहे एक एक्सपेरिमेंट जो तुम्हाला घरीही करून पाहता येईल. एक्सपेरिमेंटमध्ये इथे 2 ब्लॉक्स आहेत. ठराविक अंतरावर ते ब्लॉक्स ठेवलेत, त्यांच्यावरती एक फळी ठेवली आहे लांब. आता काय करायचं आहे, ती फळी एकदम प्लेन आहे बघा. सेकंड पिक्चरमध्ये त्याच्यावरती आपण एक बुक्स ठेवलंय. एक बुक्स ठेवल्यानंतर त्या पुस्तकांचं वजन त्या फळीवर पडलंय, परंतु फळी बेंड झालेली नाहीये. थर्ड पिक्चरमध्ये बघा सगळी बुक्स आपण एकाच ठिकाणी ठेवली आणि त्यामुळे फळीवर वजन पडलं, फळी कर्व झाली, बेंड झाली. असं का झालं असावं? म्हणजे स्थायूंवरील दाब जो आपण आता बघतोय प्रेशर ऑन सॉलिड्स तो तुम्हाला इथे स्पष्ट दिसून येईल. काय होतंय, जेव्हा ही बुक्स लॉंग डिस्टन्सवर ठेवली होती तेव्हा त्यांचा समान दाब सर्वत्र पडला. क्षेत्रफळावर आपण चर्चा करत होतो एरिया. पण आता हा एरिया दाबाचा हा एकाच ठिकाणी जेव्हा पडला तेव्हा तिथेच सगळ्यात जास्त प्रेशर तयार झालाय आणि मग म्हणून ती फळी त्या ठिकाणी तिची सहनशक्ती जेवढी आहे, कॅपॅसिटी जेवढी आहे, तिच्या ओव्हर झाल्यानंतर ती थोडीशी कर्व झालेली आपल्याला दिसून आली आहे. त्यानंतर आपण बघूयात आता प्रेशर ऑन लिक्विड. जसा स्थायूवरती प्रेशर आहे तसा लिक्विडवरती कसा दाब आहे, द्रवाचा दाब आपण बघणार आहोत. त्यासाठी आहे एक कृती. मी तुम्हाला डायरेक्ट आता कृतीकडे घेऊन जातोय बघा. एक प्लास्टिक बॉटल आहे इथे. या प्लास्टिकच्या बॉटलला आपल्याला या ठिकाणी जसं चित्रात दाखवलंय इथे एक काचेची नळी साधारणतः 10 सेंटीमीटरपर्यंत तिची लांबी असावी असा एक तुकडा घ्यायचा आहे त्या नळीचा. त्याच्यावरती फुगा बसवायचा आहे, रबरी फुगा, आणि काचेची नळी त्या बॉटलमध्ये आपल्याला टाकायची आतमध्ये. बॉटलमध्ये नळी टाकल्यानंतर तिच्या आजूबाजूचा जो काही भाग असेल तो तुम्हाला मेणाने किंवा इतर कुठल्याही वस्तूने सील करायचा आहे जेणेकरून तिथून पाणी बाहेर येणार नाही.
काय होईल या प्रयोगात बघा. जेव्हा तुम्ही बॉटलमध्ये पाणी टाकत जाणार आहात, तेव्हा हळूहळू तुम्हाला जाणवेल जेवढा दाब बाटलीच्या पाण्याचा आतल्या बाजूला पडतोय, तोच दाब हळूहळू जसजसं तुम्ही पाणी टाकताय, हळूहळू तो दाब बाहेरच्या बाजूला सुद्धा पडतोय आणि फुगा फुगत जातोय थोडा 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 थोडा. याचा अर्थ काय, वरून जसा जसा प्रेशर वाढतोय तसा तसा तो खालच्या पातळीवर जास्त वर्क करतोय. यासाठी आणखी एक उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. हा एक सोपा प्रयोग आहे. एक बॉटल घ्यायची आपल्याला, या बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे आणि तिला 3 ठिकाणी छिद्र पाडायचे आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. आता जसं की तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय, नंबर 1 जो आहे तिथून पाणी बघा इतक्या लांब गेलं आहे, नंबर 2चं जे आहे ते इथे पडलं आहे आणि नंबर 3 जे आहे ते इथे पडलं आहे पाणी. असं का झालं? नंबर 1चं पाणी सगळ्यात जास्त पडण्याचं कारण असं की नंबर 1चं छिद्र हे सगळ्यात खाली आहे बॉटमला. याचा अर्थ जसं आपण आता आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं, पाण्याचा दाब, प्रेशर ऑफ लिक्विड इज मोअर ॲट द बॉटम. तळाशी पाण्याचा दाब जास्त वाढला, मात्र तो दाब नंतर कमी कमी होत गेला आणि मग दाब कमी झाल्यामुळे जे बाहेर पाणी पडतंय त्याचा फवारा सुद्धा कमी झाला आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की खालच्या पातळीवर पाण्याच्या वरील पातळ्यांमुळे अधिक दाब असतो, प्रेशर असतो, तो तुलनेनं वरती वरती कमी होत जातो. सेम आपण पाहणार आहोत गॅस प्रेशर. If a balloon is inflated by filling air by mouth, it inflates on all sides. If a pinhole is created in the balloon, air leaks out and the balloon does not inflate fully. It is realized that, like a liquid, gas also exerts pressures on the wall of the container which it is enclosed. म्हणजेच काय, एक साधा प्रयोग त्यासाठी. एक फुगा घेतलाय, फुग्यामध्ये आपण हवा भरतोय तोंडाने. हवा भरत असताना तो सर्व बाजूंनी फुगत जातो. की असं काही तुम्हाला दिसून येतंय फुगा एका बाजूने चपटा राहिला आणि एकाच बाजूने फुगतोय, तर असं काही होणार नाही. सर्वत्र समान तो फुगा फुगत जातोय. फुग्याला जर तुम्ही एक बारीक छिद्र पाडलं, अ पिन होल क्रिएटेड इन द बलून, काय होईल, हवा भरत राहा, हवा त्या पिन होलमधून पास होत राहील आणि तुम्ही इकडून हवा भरूनही फुगा फुगणार नाही, पूर्ण फुगणार नाही, कदाचित थोडासा फुगेल, पण तेवढा प्रेशर त्यात तयार होणार नाही. म्हणजे याचाच अर्थ काय, असं दिसून येतं आपल्याला की वायूसुद्धा, गॅसेस अल्सो, द्रवाप्रमाणेच ज्या कंटेनरला आतमध्ये ते बंदिस्त आहेत त्या पात्राच्या भिंतीवरती किंवा फुग्याच्या आतल्या बाजूवरती ते प्रेशर एक्झर्ट करतात. ओके, गॉट इट. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम, फ्लुइड. सर्व द्रवपदार्थ आणि वायू यांना एक कॉमन संज्ञा आहे, नाव आहे द्रायू. त्यांना द्रायू म्हणतात मराठीत, किंवा इंग्रजीत त्यांना फ्लुइड असं म्हटलं जातं. फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर फ्रॉम विदिन ऑन द वॉल्स अँड द बॉटम ऑफ द कंटेनर. अ फ्लुइड एनक्लोज्ड इन अ कंटेनर्स exerts its pressure equally in all directions at a point within the field. पात्रातील द्रायू म्हणजेच फ्लुइड पात्राच्या सर्व भागांवर सारखाच प्रेशर देत आहे. तळावरती जास्त दाब प्रयुक्त करत आहे. बंदिस्त एन्क्लोज्ड असलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब हा सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होतो. फुगा सगळ्या बाजूने सारखाच फुगतो. बॉटलमध्ये टाकलेलं पाणी सगळ्या बाजूनी बॉटलच्या सरफेसवरती समान प्रेशर तयार करतं. यावरून लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, गॅस अँड लिक्विड्स मीन्स फ्लुइड हे त्या पृष्ठभागाच्या सरफेसवरती, पृष्ठभागावरती, भिंतींवरती, तळावरती, आतून, आतल्या बाजूनी जिथे ते आतमध्ये असतात, जो दाब प्रयुक्त करतात तो सर्व दिशांना समरूप असतो. आता पुढे जाऊया आपण वातावरणाकडे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. Atmospheric pressure. Air surrounds the earth from all sides. This layer of air is called atmosphere. हे आपण आधीच शिकलोय.
की पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचं आवरण आहे आणि ह्या हवेच्या आवरणालाच आपण वातावरण असं म्हणतो. द ॲटमॉस्फिअर एक्झिट्स टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे, त्याचे थर आहेत वेगळे वेगळे. इट फर्दर एक्सटेंड्स अप टू अबाउट 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. त्यापुढे सुद्धा 400 किलोमीटरपर्यंत वातावरण आहे, पण अतिशय डायल्युटेड फॉर्ममध्ये आहे, विरळ स्वरूपात, म्हणजे कमी कमी होत गेलं आहे. ते जेवढी त्याचा फोर्स ॲटमॉस्फिअरिक दाब त्याचा जास्त खाली आहे पृथ्वीच्या तळाजवळ, तेवढा तो उंच आकाशाकडे जेव्हा तुम्ही उंच वरती जाल तर 16 किलोमीटरच्या पुढे 400 किलोमीटरपर्यंत तो विरळ विरळ होत जातो, कमी कमी होत जातो, म्हणजे पांगलेल्या स्वरूपात तो असतो. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि मग सहज आहे व्याख्या की हवेमुळे जो दाब तयार होतो सर्वत्र, त्या दाबाला वातावरणीय दाब असं म्हटलं जातं. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड इट कंटेन्स एअर लाईक फिगर 3.8 आपण बघणार आहोत. वेट of this air is the force applied in the direction of the center of the earth. This means that atmospheric pressure is the ratio of this weight divided by the area of the surface. काय नेमकं म्हणायचं आहे बघा. अशी कल्पना करा, इमॅजिन, आपण हे बघतोय, इमॅजिन पासून बघतोय आपण एवढं. इमॅजिन करा, कल्पना करा की एकक क्षेत्रफळाच्या युनिट क्रॉस एरियाच्या क्रॉस सेक्शनल एरिया पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब एक पोकळ दंडगोल उभा आहे, लाईक फिगर 3.8. हा दंडगोल हा उभा आहे पृथ्वीच्या एवढ्या एरियावरती, आलं लक्षात. आणि त्यात हवा आहे, ही सगळी जे तुम्हाला डॉट्स दिसत आहेत ना, ही हवा आहे सगळी. ह्या हवेचं वजन पृथ्वीच्या दिशेने लावलेले एक बल आहे. म्हणजेच काय, ही हवा वरून खाली काय करते, दाब काय करते, दाब देते, प्रेशर देते. याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे वजन आणि पृष्ठभागाचं क्षेत्रफळ याचं गुणोत्तर. मग हवेचा दाब जर आपल्याला काढायचा झाला तर कसा काढता येईल तो, हवा किती एरियावर पडली, तो एरिया किती होता आणि हवेचं वजन किती होतं, किती वजनाची हवा खाली पडली एवढ्या एरियावर, याचं गुणोत्तर जर आपण काढलं तर आपल्याला हवेचा दाब मिळेल. ओके, बघूया आपण. दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द रेशो ऑफ दिस वेट डिवाइडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस. मग काय म्हणायचं बघा, द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. समुद्रकिनारी जाऊया आपण थोडंसं. समुद्र सपाटीला हवेचा दाब हा 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर एवढा असतो. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज 1 गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. आणि समुद्राच्या सपाटीपासून जसं जसं तुम्ही उंचावर जाल तसा तसा हवेचा दाब या चित्रात दाखवल्याप्रमाणे कमी कमी होईल. बघा बॉटमला किती भयंकर दाब दिसतोय, मात्र इथे वरती बघा तो विरळ 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 होत गेला आहे. इथे खूप मोठा दाब आहे एवढ्या पट्ट्यामध्ये हवेचा, आणि इथे मात्र बघा विरळ झाला आणि इथे खूप विरळ झाला. म्हणून समुद्र सपाटीला जो दाब आहे तो 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जर आपण म्हटलं तर समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाल तसा तसा हवेचा दाब कमी होईल. याचा अर्थ समुद्र सपाटीला हवेचा दाब हा सर्वात जास्त असेल, हेही लक्षात ठेवायला हवं. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल्स टू 1 meter bar is approximately equals to 10 square hectopascal. Atmospheric pressure is specified in the units m bar or hectopascal, that is HPA. The atmospheric pressure at a point in air is equal from all sides. How is this pressure created? जसं वातावरणीय दाब m bar आणि HPA हेक्टोपास्कल्समध्ये सांगितला जातो. वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूंवर सर्व बाजूंनी पडतो. हा दाब कसा तयार होत असेल, इफ एअर एक्झिस्ट
in a closed container, then the air molecules in random motion continuously hit the walls of the container. In this interaction, a force is exerted on the walls of the container. Pressure is created due to this force. काय होतंय बघा, हा दाब एखाद्या बंदिस्त पात्रात हवा असल्यास हवेचे जे मॉलिक्युल्स रेणू असतात ते एका गतीनं पात्राच्या बाजूंवरती सर्व सभोवतालच्या बाजूंवरती आदळतात आणि ह्या इंटरॅक्शनमध्ये आंतरक्रियेमध्ये त्या कंटेनरच्या जी काही कंटेनरमध्ये ती हवा साठली आहे त्या कंटेनरच्या पात्राच्या सर्व बाजूंवर समान बल प्रयुक्त होतं. या बलामुळे दाब तयार होतो. We constantly bear the atmospheric pressure on our heads. बघा, आपणही वातावरणाचा दाब आपल्या डोक्यावर सतत घेऊन बाळगत असतो. आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे दाब आपल्या डोक्यावर असतो. Pressure on our heads, however, the cavities in our body are also fitted with air and arteries and veins are filled with blood. Therefore, we do not get crushed under water due to atmospheric pressure. As a pressure is balanced, the Earth's atmospheric pressure decreases with height from the sea level as shown in figure 3.9. 3.9 आकृती बघा. वातावरणाचा दाब सतत आपण आपल्या डोक्यावरती घेऊन असतो, परंतु आपल्या शरीरात तुम्हाला माहिती आहे पोकळ्यांमध्ये सुद्धा शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असतं आणि त्यामुळे पाणी आणि वातावरणाचा दाब यामध्ये आपण चिरडले जाऊ शकत नाही. नाहीतर काय झालं असतं, हा संपूर्ण दाब आपल्यावरती पडला असता आणि आपण फुटून गेलो असतो. पृथ्वीच्या वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासूनच्या उंचीप्रमाणे बदलत जातो. तो तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसतोय. हे बघा कसं दाखवलंय. 1 मीटर स्क्वेअर पृष्ठभाग असलेल्या टेबलावर समुद्र सपाटीस, एक टेबल जर आपण इथे नेला समुद्र सपाटीजवळ, इमॅजिन दॅट, एक टेबल नेला आपण समुद्र सपाटीजवळ, तर तिथे किती दाब असेल हवेचा, प्रचंड. म्हणजेच किती, 101 इंटू 10 क्यूब PA, 101 गुणिले 10⁻³ 10 घन पास्कल इतका दाब हवेचा प्रचंड तिथे असेल. मग असं इमॅजिन करू शकतो आपण की मग समुद्र सपाटीजवळ त्या टेबलावर इतका जर प्रचंड दाब पडला तर टेबलाचा जो सरफेस आहे, पृष्ठभाग आहे, तो क्रम्बल डाऊन का होत नाही, तुटून कोसळत का नाही. त्याचं कारण आपण आधी टेबल टॉपवर पाहिलं आहे बुक्स ठेवल्यानंतर की तो समान, सगळ्या बाजूंनी दाब समान असल्यामुळे अशा प्रकारे तो नियंत्रित असतो. यानंतर आपण पाहणार आहोत बियॉन्ड फोर्स. Take a plastic bottle and fix the lid tightly. Now place it in water and see. It will float on water. Try and push it into the water. Even when pushed, it continues to float. These experiments can also be done with a plastic hollow ball like figure 3.10. Figure 3.1 हा प्रयोग आपल्याला पाहायचा. आपण काय केलं, प्लास्टिकची एक रिकामी बाटली घेतली, तिचं झाकण घट्ट बसवलं आणि ही बाटली आपण पाण्यात टाकली. काय झालं, तिच्यावरती खूप प्रेशरही दिला, पाण्यात आतमध्ये ढकलली तरी ती परत वरती येते, तरंगायला लागते. चेंडू तुम्ही आतमध्ये कितीही बुडवला तरी तो पुन्हा वरती येतो, तरंगू लागतो. आपण बघतोय बियॉन्ड फोर्स. बघा आता काय करा, प्लास्टिकची तीच बॉटल पूर्ण पाण्याने फिल करा, पूर्ण भरा. आता टाका बरं पाण्यात. आता मात्र बाटली पाण्याच्या आत तरंगताना दिसेल, म्हणजे खाली जाते, पूर्ण बुडत नाही आहे. बघा एवढी जागा रिमेन आहे, पूर्ण बुडत नाही आहे, थोडीशी आतमध्ये डीप झाली आहे परंतु पूर्ण बुडाली नाही. असं का झालं असेल? द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. ऑन द कॉन्ट्रॅरी द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इनसाइड वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. बरोबर आहे, बॉटमला गेलीच नाही आहे. प्लास्टिकची रिकामी बाटली वरतीच तरंगली, चेंडू वरतीच तरंगला. या उलट पूर्ण पाण्याने जी बाटली आपण भरली ती आत जाऊन तरंगत राहिली, ती बुडाली नाही
वरती थांबली नाही, ती आत जाऊन तरंगत राहिली. द वेट ऑफ द एम्प्टी बॉटल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड विथ द वेट ऑफ द वॉटर इनसाइड. Such a bottle with water neither floats on the surface nor does it go to the bottom. This means the force due to gravity acting downwards, Fg, must have been balanced by an opposing force in the upward direction, Fb, on the bottle filled with water. This force must have originated from the water surrounding the bottle. The upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force, FB, not Facebook, FB, buoyant force, प्लावक बल. काय होतंय बघा, प्लावक बल हे buoyant force म्हणजे ॲक्च्युअल नेमकं काय आपण बघतोय इन डिटेल. buoyant force एवढं कळलं की समजला buoyant force. एम्प्टी बॉटल वरतीच तरंगली, चेंडू वरतीच तरंगला, परंतु जी बॉटल पाण्याने भरली, घट्ट झाकण लावलं, ती आत गेली पण पूर्ण बुडाली नाही. याचा अर्थ त्याच्यावरती Fg काम करत होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत होता, तिला खाली ढकलत होता. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीचा तिला पृथ्वीच्या दिशेने खाली म्हणजे ओढत होता, पृथ्वीच्या दिशेने खाली ओढत होता. परंतु सेम टाईम तिच्यावरती आणखी एक कुठली तरी बल फोर्स काम करत होता की जो तिला पूर्ण खाली जाऊ देत नव्हता. आणि हा फोर्स बॉटलवरती ॲक्टिंग करत होता ऑन द ऑब्जेक्ट. मग ते वॉटर असेल, गॅस असेल, या सर्वांवरती अपवर्ड डिरेक्शनने जो काम करतो, वरती ढकलण्याचं, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विपरीत, त्या फोर्सला आपण म्हणतोय प्लावक बल, FB, buoyant फोर्स. आलं लक्षात? यूज युअर ब्रेन पॉवर. While pulling a bucket from a well, the bucket full of water immersed fully in water appears to weigh less than when it has been pulled out of water. Why? विहिरीतून पाणी जेव्हा आपण काढतो तेव्हा दोराला जी बादली लावलेली असते ती पाण्यात पूर्ण बुडालेली असताना ती हलकी वाटते बघा. त्यापेक्षा जेव्हा ती पाण्यातून बाहेर येईल तेव्हा ती जड वाटायला सुरुवात होते. का? प्लावक बल काम करतंय का? buoyant फोर्स. मग तो कुठल्या गोष्टीवर अवलंबून असावा? चेक दॅट. टेक अ पीस ऑफ थिन ॲल्युमिनियम शीट अँड डीप इट इन वॉटर इन अ बकेट. व्हॉट डू यू ऑब्झर्व? नाव शेप द सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इन टू अ स्मॉल बोट अँड प्लेस इट ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. इट फ्लोट्स, इजंट इट? ॲल्युमिनियमचा एक लहान पातळ पत्रा घ्या आणि एका बादलीत टाका, तो लगेच बुडून जाईल. आता त्याच पत्र्याला वाकवून त्याची एक छान बोट तयार करा, बोटीचा आकार द्या आणि मग सोडा पाण्यावर, बोट तरंगते ना. कसं झालं हे? ही सर्व गंमतच विज्ञानाची. An iron nail sinks in water, but why does the massive steel ship float on it? When an object dipped in a liquid, a buoyant force acts on it and hence it appears that the weight of the object is reduced. काय होतं? लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो, स्टीलचं मोठं जहाज तो तरंगतं, मग खिळ्याचं वजन जास्त का जहाजाचं? द्रवात बुडलेल्या वस्तूंवर buoyant फोर्स जेव्हा ॲक्ट होतो त्यामुळं त्या वस्तूचं वजन कमी झाल्यासारखं वाटतं. जेव्हा बकेट पाण्याने पूर्ण भरलेली होती, ती विहिरीत बुडालेली होती, तेव्हा तिच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्ससोबत buoyant फोर्स पण काम करत होता. buoyant फोर्स तिला पाण्यामध्ये असल्यामुळे वरच्या दिशेने ढकलत होता, म्हणून आपल्याला ती हलकी वाटली. सेम जेव्हा मोठं जहाज शेप्ड केलेलं ते जेव्हा पाण्याच्या सरफेसवरती असतं, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सने आज बुडतं एका ठराविक त्याच्या वजनापर्यंत. त्यानंतर मात्र त्याच्यावरती buoyant फोर्स काम करत असतो आणि त्याला वरती ढकलण्याचं काम करतो, म्हणून ते तरंगतं. It becomes easier to swim in sea water than in fresh water. This is because the density of sea water is higher than the density of fresh water. Due to salts dissolved in sea water, in this book you have seen that lemon sinks in a glass filled with water, but it floats when we stir in 2 spoons of salt in the water. In salty water, the buoyant force exceeds the gravitational force.
What is understood from these examples? Buoyant force depends on two factors. buoyant force हा दोन फॅक्टरवरती डिपेंडंट आहे. गोड्या पाण्यात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं जातं. मुख्य कारण काय? समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त आहे. घनता, डेन्सिटी. कारण काय? समुद्राच्या पाण्यामध्ये खूप क्षार विरघळलेले असतात, म्हणून त्याची घनता वाढते, डेन्सिटी वाढते. जसं आपण या पुस्तकात आधी पाहिलं आहे. एखाद्या ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये एक लिंबू सोडा, तो पाण्यात बुडून जाईल. त्याच्यात 2-3 चमचे मीठ टाका, हलवा, लिंबू वरती तरंगायला लागेल. मॅजिक. सायन्स. काय सायन्स आहे? की जेव्हा तुम्ही पाण्यात मीठ टाकता तेव्हा त्याची घनता वाढते, क्षार तयार होतात जास्त, आणि मग घनता वाढल्यामुळे लिंबू हा पाण्यावर सहज तरंगायला लागतो. मीन्स वॉट? पाण्याची घनता मिठाने वाढते. येथे काय आहे मग? प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त होतं. हेच या उदाहरणांवरून आपल्याला दिसून येतं. तर काय आपण 2 कन्क्लुजन्स त्याचे काढलेत बघा बरं. कोणत्या 2 फॅक्टर्सवरती हा ब्युएंट फोर्स, प्लावक बल डिपेंडंट आहे? नंबर 1, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, वस्तूचं आकारमान. द ब्युएंट फोर्स इज मोअर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोअर. द्रवात, लिक्विडमध्ये बुडणाऱ्या वस्तूचं आकारमान जर जास्त असेल तर प्लावक बल पण जास्त असतं. नंबर 2, डेन्सिटी ऑफ लिक्विड, द्रवाची घनता. मोअर द डेन्सिटी ऑफ लिक्विड, मोअर इज द फोर्स ऑफ ब्युएन्सी. जेवढी घनता जास्त असेल तेवढं प्लावक बल पण जास्त राहील, कारण घनता वाढली, क्षारता वाढली की तरंगायला सोपं जातं. ते का? ब्युएन्सी वाढते म्हणून. चला, डू यू नो दॅट हाऊ इज इट डिसाइडेड दॅट इन अ ऑब्जेक्ट left in a liquid will get sink in the liquid, will float on the surface or will float inside the liquid? एखादी वस्तू द्रवात जर आपण टाकली तर ती त्या द्रवात बुडेल, वर तरंगून येईल, की द्रवाच्या आतच तरंगेल, हे कसं ठरेल? सो त्यासाठी बघा, नंबर 1, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द ब्युएंट फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. प्लावक बल, ब्युएंट फोर्स जर वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू 100% तरंगणार. नंबर 2, द ऑब्जेक्ट सिंक्स इन द इफ द ब्युएंट फोर्स इज स्मॉलर दॅन द वेट. अपोजिट. जर ब्युएंट फोर्स हा वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडणार. अँड नंबर 3, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द ब्युएंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. आणि जर ब्युएंट फोर्स त्या वस्तूच्या वजना एवढाच असेल तर ती वस्तू आत जाईल पण खाली तळाला जाणार नाही आणि आतल्या आत तरंगत राहील, जसं आपण वरती ती बॉटल पाहिली. विच फोर्सेस आर अनबॅलन्स्ड इन द अबोव केसेस. या केसेसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल कोणते फोर्स अनबॅलन्स्ड आहेत. आर्किमिडीजचं तत्व पाहूया. आर्किमिडीज प्रिन्सिपल. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉइंट. At one of its end, tie a clean washed stone or a 50 gram weight as shown in figure 3.11. 3.11 मध्ये जसं दाखवलं आहे आपल्याला हा तसा प्रयोग करायचा आहे ब्युएंट फोर्ससाठी. काय प्रयोग आहे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. एक दगड घ्यायचा आहे 50 ग्रॅम वजनाचा, किंवा एखादं वजन घ्या, वेट घ्या, ते दोरीला बांधा. दगड असेल तर स्वच्छ धुवून घ्या. आता काय करायचं बघा, एक रबर बँड हवा आहे आपल्याला. त्यासाठी रबर बँडचं दुसरं टोक बोटांनी पकडायचं आहे आणि जिथे आपण ते टोक पकडलं आहे त्या टोकाला खून करायची आपल्याला. म्हणजे तुम्ही इथे पकडलं आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे पकडलं आहे, मग इथे पेन्सिलने पेनाने खून करायची की या पॉईंटपासून आपण दगड पकडला होता. दगड हवेत लटकता ठेवून वरील खुणेपासून लटकत्या दगडापर्यंत रबर बँडची लांबी मोजायची आपल्याला. रबर बँड बघा ते ताणलं जातं. आता रबर बँड ताणलं आणि ते इथपर्यंत गेलं खाली, मग ही लांबी किती ही मोजा. त्यानंतर सेकंड दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, पाणी भरायचं आहे दुसऱ्या एका पात्रामध्ये तुम्हाला. आता पुन्हा त्याच खुणेला धरून, तेच रबर त्याच वजनाला धरून त्या पाण्यात सोडा, त्याच खुणेपासून. परंतु लक्षात काय आलं आहे तुमच्या, हा एरिया कमी जास्त आहे. पाण्यामध्ये रबराची लांबी कमी झाली. असं का झालं?
चला तुम्ही मला याचं उत्तर द्या. याचं उत्तर आपल्या वरच्या पॉईंटशी निगडीत आहे, जे आत्ताच आपण बोलत होतो, ब्युएंट फोर्स, ब्युएन्सी. बघा काय आहे ते, मला त्याचं उत्तर द्या. असं का झालं? सोपं आहे ना. जेव्हा ती वस्तू पाण्यात बुडत होती तेव्हा तिच्यावरती ब्युएंट फोर्स हा तेवढ्याच क्षमतेने काम करत होता आणि म्हणून त्याने त्या वस्तूला वर ढकललं आणि मग म्हणून त्या वस्तूला त्या रबराच्या ताणलेल्या लांबीवरून आपण ओळखलं की ब्युएंट फोर्स कुठे किती काम करत होता ते. ओके, हे आहे आर्किमिडीजचं प्रिन्सिपल. ते कसं ते बघूया आपण एकदा. या महान शास्त्रज्ञाची ओळख करून घेऊया. आर्किमिडीज, इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. Archimedes was a Greek scientist and a mathematician with a sharp intelligence. आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ, प्रखर बुद्धी, गणिती तज्ञ, प्रखर बुद्धीचे गणिती. He found out the value of pi by numerical calculations. Pi means this symbol. पायचं मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढलं. His knowledge of levers, pulleys, wheels in physics was useful to the Greek army in fighting against the Roman army. त्यांच्या या सर्व तंत्रज्ञानाचा, शोधांचा, भौतिकशास्त्रतर्फा, कप्पी, चाके, व्हील्स वगैरे या सगळ्यांचा त्याचं जे ज्ञान, याचा फायदा झाला ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना. He became famous due to his work in geometry and mechanics. When he entered a bathtub for taking bath, he discovered the above principle by observing the overflowing water. He came out in the same state shouting, "Eureka, Eureka!" हे तुम्ही सर्वत्र गोष्टींमध्ये ऐकलं असेल. बाथटबमध्ये स्नानासाठी ते गेले आणि टबमधलं पाणी बाहेर सांडलं. त्यावरून त्यांना त्या तत्वाचा शोध लागला आणि ते म्हणाले, युरेका, युरेका, म्हणजे मला, युरेका मीन्स सापडलं, मला सापडलं, असं ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावरती धावले. अशी एक हिस्ट्री आहे. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. दिस प्रिन्सिपल हॅज बीन used in the constructions of ship and submarines. The instruments such as lactometer, hygrometer are based on this principle. या आर्किमिडीजच्या तत्वाचा, या प्रिन्सिपलचा कशासाठी उपयोग झाला असावा? आर्किमिडीजच्या तत्वाची उपयुक्तता खूप मोठी आहे. जहाज, पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्व वापरले गेले. दुग्धता मापी आणि आर्द्रता मापी या उपकरणांमध्ये या तत्वाचा आधार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत काही प्रॉब्लेम्स आणि त्याची सोल्युशन्स. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी, पदार्थांची घनता आणि सापेक्ष घनता. डेन्सिटी अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. तर डेन्सिटी म्हणजे काय, घनतेची व्याख्या काय, त्याचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. द एसआय तुम्हाला माहिती आहे, सिस्टम इंटरनॅशनल. युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. द प्रॉपर्टी डेन्सिटी इज व्हेरी युजफुल इन डिसाइडिंग the purity of a substance. The relative density of a substance is expressed the water density of water. त्याच्या पदार्थाची सापेक्ष घनता ही पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. पदार्थाची शुद्धता ठरवताना सुद्धा या गुणधर्मांचा वापर केला जातो. रिलेटिव्ह डेन्सिटी कशी लिहिली जाते बघा. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. हे सूत्र तुमच्याकडे असले की तुम्ही कुठलंही गणित सोडवू शकाल. दिस बिंग अ रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज, इट हॅज नो लिमिट, इट हॅज नो युनिट. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. म्हणजेच सापेक्ष घनता बरोबरच पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. आता हे समान राशींचं गुणोत्तर प्रमाण असल्याने यास युनिट नाही, नो युनिट, एकक नाही. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचं विशिष्ट गुरुत्व म्हणजेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असंही म्हटलं जातं. त्यानंतर आपण सोडवणार आहोत काही गणितं.